नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील संशयित आरोपींची मोड्स ऑपरेंडी आता समोर. बहुराष्ट्रीय कंपनीतील संशयित आरोपी सॉफ्ट टार्गेट ओळखून मुलींची फसवणूक करत असल्याचं तपासात समोर. नाशिकच्या IT कंपनीत अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण. संशयित आणि पीडित यांचे मोबाईल जप्त केलेले मोबाईल क्लोनिंगसाठी फॉरेन्सिक टीमकडे सुपूर्द. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या प्रकृतीसाठी पंतप्रधान मोदींकडून प्रार्थना. आशा भोसलेजींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं ऐकून खूप दुःख झालं. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना. मोदींचं ट्विट. शिरूर तालुक्यातील 12 गावांसाठी 1100 कोटींचा पाणी पुरवठा प्रकल्प. आढावा बैठकीत महत्त्वाचा निर्णय. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना. परभणीत वाढत्या उन्हाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका. उत्पादनात 8 ते 10% घट. उत्पादन कमी निघत असल्यानं आर्थिक भुर्दंड. खरीप हंगाम तोंडावर आला असताना कर्जमाफीच्या निकषांबाबत अद्याप स्पष्टता नसल्यानं शेतकरी संभ्रमात. राज्य शासनाने 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्जासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी या योजनेचे निकष अद्याप निश्चित झालेले नाहीत. जिल्ह्यात सुमारे 67 ते 70 हजार शेतकरी थूक बाकतात. वाशिम APMC चियाची मोठी आवक. चिया पिकाला प्रति क्विंटल 14,500 ते 16,750 रुपये असा दर. चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांचा चिया लागवडीकडे कल. परभणी शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन पंपाचं साहित्य चोरणाऱ्या व्यक्तीला गावकऱ्यांकडून चोरी करण्यासाठी आलेले इतर दोघे घटनास्थळावरून फरार. बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी गाव नावाप्रमाणेच कोरडं. जलजीवन मिशन अंतर्गत 1,34 लाखांची योजना अपूर्ण. पाण्यासाठी गावकऱ्यांना 35 वर्षापासून करावा लागतोय संघर्ष. बीडमध्ये गावठी पिस्तूल बाळगणारा धाबा चालक जेरबंद. बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS.